भारत सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अश्विनी तज्ञ डॉक्टर रवी दशपुत्र सर उपस्थित आहेत. सोबतच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिनेशजी वंजारी सर उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री मनोहर गुटे सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम, महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत काजनकर सर, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आज हा एक योगायोग आहे की आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष आणि संताजी महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव हा साजरा करत आहोत आणि हा दुग्ध शर्करा योग आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता कार्यक्रम सुरू करते आहे. मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर रवी दशपुत्र सर यांचे हार्दिक स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश वंजारी सर यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांची त्यांना विनंती करते. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री मनोहर गुटे सर यांचे स्वागत डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम करतील असे मी त्यांना विनंती करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांचं स्वागत प्राध्यापक मनीषा पाटील मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर श्रीकांत पादनकर सर यांचं स्वागत श्री निहाल शेख सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. या सत्कार समारंभानंतर सोहळ्यानंतर मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता आमंत्रित करीत आहे. Wishing all a very happy Independence Day. Our chief guest for today's program, famous orthopedic surgeon Dr. Ravi Dashputra sir, working president Dr. Shri Dinesh Wandari sir, our principal Bhute sir, senior most Dr. Pazankar sir, all teachers and students who have logged in online. We have ushered into our 75th Independence Day. There were many messages which reminded us that yes, it is the 75th. 75th is a very important date, figure, if we mention it in the normal terms.
but it is also important in terms of our independence. The flag which we just now saw was hoisted by our President, Dr. Ravi Dashputra sir. And there is a thin difference between two flag hoisting on 26th January and 15th August. 15th August, the flag is taken from down and real sense it is hoisted. And on 26th January, it is already there and unfurled. ये दोनों चीजों में सिर्फ यही बताने का है कि हमको आजादी मिल गई और उसका हम फ्लैग होइस्ट करके आनंद मनाते और आजादी है ये एहसास जताने के लिए हम रिपब्लिक डे के दिन उसको लहराते. These two differences must be there. मालूम था हमको, पर अभी इसका सिग्निफिकेंस एक अलग तरीके से मनाते हैं क्योंकि हम जैसे जैसे 75 से 100 इयर्स जा रहे हैं. We all know that celebrating this event without students and that too on an online mode is somewhat incomplete. Students also must be missing. But these pandemic times, when we really want that everything should be an online mode, so try to accommodate maximum students in this mode. I would like to inform here our President Sir, our guest, that we are celebrating 50 years of this college existence. Established in 1971, Golden Jubilee year has already been started and we will celebrate this throughout the year 2021. Celebration in academic level, offline mode we want to celebrate, but still it seems a distant dream. We would like to make many memories this year long as we cross the Golden Jubilee and go towards our 75th day by day, like our Independence Day. There is some few lines which I would like to say. Rise, brothers, rise. The awakening skies pray for the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Our Nightingale, very Nightingale, Sarojini Naidu, had specially made this during the independence time, ushering the era of a new dawn, ushering all to rise from the slumber. एक उगता हुआ सूरज की तरह हमारे सामने एक नया प्रदेश आजादी वाला हमें सबको बुला रहा था. तो जितने भी हमारे जो जवान थे ना, जो फ्रीडम स्ट्रगल में जितने जनों ने पार्टिसिपेट किया था, उन सब के लिए एक प्रोत्साहन करने के लिए सरोजिनी नायडू ने ये लिखा था और उससे बोलते उस समय उनको बहुत जोश मिला. तो आज हम ये लाइन इसलिए याद कर रहे हैं क्योंकि हम भी एक बहुत बड़े पैंडेमिक से निकले. जस्ट निकले ऐसा बोलेंगे, थर्ड वेव आएगा ऐसा बोलेंगे, बट स्टिल एक बहुत बड़ी हलचल कोविड पैंडेमिक, उससे हम जस्ट निकले, संभल रहे थे. तो हमको ये वर्ड्स सरोजिनी नायडू के आज भी जोश दिला सकते हैं कि यस, हमको हायर एजुकेशन में भी जो हमारी नींव हिल गई है पढ़ाई में, इम्पार्टिंग एजुकेशन स्टूडेंट्स के लिए, वो सब हम अभी स्टेबल करके एक न्यू एरा को अशर करते हैं. ऑफ कोर्स ऑनलाइन मोड में ही, जब तक गवर्नमेंट के डायरेक्शंस नहीं आते, ताकि हम ये पैंडेमिक को जल्दी से भूल जाए. बच्चों के दिमाग में ये पैंडेमिक की इतनी गहरी यादें या मेमोरीज ना रहे, उनको ये लगे कि ये पीरियड में भी उन्होंने अच्छे से पढ़ाई की, अच्छे से एग्जाम्स दिए. तो हमको हायर एजुकेशन को, टीचर्स को
हम सबको ये जिम्मेदारी है बच्चों को ये पेंडेमिक से नॉर्मल सिचुएशन में लाने के लिए पूरी उनकी पढ़ाई का, एक्स्ट्रा करिकुलर का, उनके ब्रेन के इम्प्रूवमेंट का, डेवलपमेंट का, मेमोरी का, सबका ध्यान रखें. That onus lies on our shoulders. There are many webinars also for teachers because education fraternity में webinars is the only medium nowadays to learn something new, to usher into something more apt things so that we can impact our students with those newness. With this, giving you all a very happy Independence Day note, I will stop here. Jai Hind. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा बौद्धिक विकासासाठी आपण महाविद्यालयाचे प्रयत्न करीत आहोत त्याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. यानंतर मी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री गुटे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. श्री मनोहर गुटे सर. सर्वप्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाविद्यालयाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर दशपुत्रे साहेब, महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष श्री दिनेशराव वंजारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत पादनकर, सर्व प्राध्यापक मित्र व शिक्षकेतर कर्मचारी, आज स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे सर्व जमलेलो आहोत. 75वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. मला आनंद आहे की आपण सर्व हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेलो आहोत आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यावेळेच्या लोकांनी जे कष्ट केले त्याची आपणाला माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण स्वातंत्र्य दिन प्रामुख्याने साजरा करतो आहे. या सर्व हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि हे आपलं स्वातंत्र्य असंच अबाधित राहावं, अतिशय या देशाला संपूर्ण महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्यावर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि आपण सर्व लोक या संपूर्ण या यज्ञात सहभागी होऊ असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एक वेळा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. गुटे सरांचं मार्गदर्शन हे नेहमीच आम्हाला अमूल्य असते. यानंतर मी पाजनकर सरांना विनंती करते आहे की त्यांनी आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा संदेश द्यावा. त्यासाठी मी पाजनकर सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष नागपुरातील ख्यातनाम डॉक्टर आदरणीय डॉक्टर रवी दशपुत्र सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय दिनेशजी वंजारी सर, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गुटे साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर सौ प्रिया वंजारी मॅडम, या ठिकाणी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि हा कार्यक्रम गुगलच्या माध्यमातून यात सहभागी झालेले विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट सर्वप्रथम 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या
आपणा सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आज स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत, म्हणजेच अमृत महोत्सवात आपण पदार्पण करत आहोत. इंग्रज भारतात आले, व्यापार करण्यासाठी आले आणि 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केले आणि आपल्याला गुलामगिरीत ढकललं. हा इतिहास आहे. अनेकांच्या प्राणांच्या आहुतीनंतर आणि बलिदानानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, लाला लजपत राय अशा कितीतरी देशभक्तांचा याच्यामध्ये समावेश होता. आणि या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्याला असंच मिळालं नाही स्वतंत्र, त्याच्यासाठी अनेकांना लढा द्यावा लागला. महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचं चळवळ चालवली. जे काम हिंसेने होत नाही ते अहिंसेने होतं हे महात्मा गांधींनी स्वतः सिद्ध करून दाखवलं. आणि या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल की नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फासावर चढलेली घटना असो किंवा मंडलेच्या तुरुंगातून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्ज करणारे लोकमान्य टिळक असो किंवा सायमन परत जा असा लाला लजपत रायांचा नारा असो, या सर्व घटनांनी इंग्रजांना सळोकी पळून सोडले आणि देश सोडण्यास त्यांना भाग पडले आणि अखेर भारत हा देश स्वतंत्र झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज जरी आपला देश स्वतंत्र झाला असेल तरी हे स्वतंत्र टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भारतासमोर आज अनेक समस्या आहेत. अनेक समस्यांनी हा देश ग्रासलेला आहे. जातीवाद असो, धर्मवाद असो, दहशतवाद असो, आतंकवाद असो, नक्षलवाद असो, वाढती लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अज्ञान, दारिद्र्य आणि नव्याने त्याच्यात पडलेला करोनाचा, या सगळ्या याच्यामध्ये देश ग्रासलेला आहे. आणि तुम्ही जर तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, तुम्ही जर आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली तर आपण कधीही पारतंत्र्यात राहणार नाही याची ग्वाही तुम्हाला देतो. आयोजकाने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपल्याला झिजवलं आहे अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना नमन करून आपल्या भाषणामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. यानंतर मी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री दिनेशजी बंजारी सर यांना विनंती करते. मी माननीय श्री दिनेशजी बंजारी सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री संताजी शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, 7 स्टार हॉस्पिटलचे डायरेक्टर, नागपुरातील एक सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, माझे परम मित्र डॉक्टर रवी दशपुत्र, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय मनोहररावजी पुटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी, डॉक्टर पाझनकर आणि आपण सगळे उपस्थित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर प्रिया वंजारी आणि पाझनकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याची थोडीफार माहिती दिली. डॉक्टर प्रिया वंजारी यांनी सरोजिनी नायडू बद्दल थोडीशी माहिती घेतली. पण खरं पाहिलं तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असो
किंवा 26 जानेवारी गणतंत्र दिनाचा कार्यक्रम असो, हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शिवाय तो थोडा खूप जास्त उत्साहपूर्वक होत नाही. आपण तिरंग्याला आपल्या मानवंदना देतो, परंतु विद्यार्थी असलं की आपण ते जे भाषण आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसाठी करत असतो. पण आज मी या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्याच्या बद्दल काही बोलावं. ते सगळं काही तुम्हाला माहिती आहे. थोडक्यात या लोकांनी ही माहिती आपणास दिली आहे आणि कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हा लोकांना असते, कारण तुम्ही सगळे प्राध्यापक आहात. जसं पाजनकरांनी सांगितलं की देशामध्ये आजही आज 74 वर्ष पूर्ण होऊन आज 75व्या वर्षी आपण पदार्पण करीत आहोत, तर देखील या देशातल्या समस्या काही कमी होत नाही. आता एक कोरोना सुरू आहे. या कोरोनाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं. केंद्र सरकार आणि आपल्या देशभरात महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झालं. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झालं. ते आतापर्यंत सुरूच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शाळा महाविद्यालयाच्या अडचणी आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्ट्या फार नुकसान होत आहे आणि सर्वच क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या आपली सगळी या देशाची आपल्या समाजाची पिछाहट होत आहे. आणि आता पुन्हा तो तिसरा डेल्टा प्लस येतो आहे म्हणतात. त्याने ती धमकी दिली आहे. तर ती त्याची धमकीच राहावी, तो येऊ नये, त्याचा प्रभाव होऊ नये असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि ह्या ज्या समस्या आहेत, या लॉकडाऊन होतं, नोकरीवर किंवा व्यवसायावर जाता येत नव्हतं, तुम्हाला देखील इथे कमी जास्त पर्सेंटेजने यावं लागत होतं. अशा सगळ्या स्थितीमध्ये आपण काय करत होतो? आपण टेलिव्हिजन जास्ती प्रमाणात बघत होतो, कारण काहीतरी आपल्याला विरंगुळा लागतो. आणि त्याही पेक्षा जास्त आपण आपल्या मोबाईलमध्ये हा जो डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालो होतो की दुसरं काही सुचत नव्हतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला अनेक त्या डिव्हाइसेस मध्ये अनेक कार्यक्रम आहेत, सोशल मीडिया आहे, त्याच्यात आपण खूप असे गुंतलेलो. आणि ज्या अनेक समस्या या देशामध्ये आहेत त्यात एक नव्यानं एक समस्या आपल्या समाजामध्ये एक गंभीर रूप घेत आहे. याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष अजून गेलेलं नाहीये. गेलेलं असेल तरी त्या समस्येला आपण फार गांभीर्याने घेत नाहीये, सिरियसली घेत नाहीये. पण आपल्या संपूर्ण समाजामध्ये, कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची समस्या आज निर्माण झाली. या अनुषंगाने एक छोटासा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा विषय तसा फार मोठा आहे, पण मी याला 2-3 मिनिटात संपवतो. डॉक्टर साहेबांना जायचं आहे, त्यांना एक कार्यक्रम आहे त्यांच्या हॉस्पिटलचा. विषय असा आहे की श नावाचं कुटुंब होत. त्यातील 30-40 नातेवाईकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. अत्यंत नितळ आणि खेळखेळ नाती त्यांची. ग्रुपवर रोज चुटकुले, जसं आपण पाठवतो, तुम्ही पाठवा ना चुटकुले घेऊन, तसं हे देखील यांचा कार्यक्रम सुरू आहे. ग्रुपवर रोज चुटकुले, विविध विनोद शेअर करून एकमेकांची थट्टा मस्करी करणारी, जीवाला जीव लावणारी ही सरळ साधी सामान्य माणसं. मात्र त्याच ग्रुपमधील काही सदस्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर राजकीय मेसेज टाकायला सुरुवात केली. फॉरवर्डच करायचं असल्यानं फारसे ते कष्ट नव्हते. अमुक एक पक्ष कसा चालला आहे,
प्रमुख एका नेत्याला जवळपास त्यांनी देवघरात नेऊन बसवलं. मग ते विचार न पटल्याने त्याच ग्रुपमधील त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांनी तो पक्ष कसा अकार्यक्षम आहे असे मेसेज टाकायला सुरुवात केली. अर्थात तेही सगळे फॉरवर्डरच होते. परिणाम काय झाला? त्या अख्ख्या ग्रुपमध्ये 2 गट पडले. एकमेकांच्या सुखदुःखात तत्परतेने व्यक्त होणारे अचानक व्यक्त होणे नाहीसे झाले. आपल्याच रक्ताच्या माणसांना प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी डोकं वर काढू लागली. याची एकदा ठेचलीच पाहिजे. हा कोण शहाणा मला मोठा शहाणा समजतो स्वतःला, मला अक्कल शिकवतो, असे कितीही विचार नाकारले तरी मनात ते घर करून राहील. यापूर्वी असं कधीही कुणाच्याही मनाला ते स्पर्शून गेले नव्हते. एवढा मनात द्वेष आला कुठून? कधी अनुभवलाय आपण? हल्ली आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये आपण हे अनुभवतोय. मग पुढे एखाद्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये अशा नातेवाईकांची भेट झाली तरी त्या नात्यामध्ये एक अलिप्त कटुता असते. आणि ही कटुता या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या कटुतेमध्ये प्रचंड वाढ झाली. हे आपल्या लक्षात येत नाही. आज तुम्ही स्वतः या गोष्टीला अनुभवा. सोशल मीडिया, या सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्षांनी आपापले IT सेल सुरू केले. काय करते हे IT सेल? हे IT सेल आपापल्या राजकीय पक्षाच्या सोयीने स्लो पॉइझन पद्धतशीरपणे पसरवत असतात. आयुष्यभर जी नाती आपण जपलेली असतात त्या नात्यांना आपण ढकलून देतो. ज्या भावाबरोबर, काकांबरोबर, बहिणीबरोबर आपण हसलो, रडलो, सुखदुःखाचे क्षण घालवले, एका ताटात जेवलो, आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपण एकमेकांची मदत घेतली, त्या सगळ्या नात्यावर आपण शेख चिल्लीच्या फांदीसारखे घाव ठेवतो. विरोधी पक्षाने केलेल्या एका पोस्टवर माझ्याकडे उत्तर नसते, तेवढा माझा अभ्यासही नाही. पण एक गोष्ट माझ्याकडे भरभरून नसते, ती म्हणजे माझा भाबडेपणा. याच भाबडेपणा तो राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षाला, त्या नेत्याला मी देवघरात घेऊन बसवलाय. तो कसा काय चूक होऊ शकतो? तो कसा काय चुकू शकत नाही. या माझ्या भाबडेपणावर माझ्या वैचारिक पत्त्याचा बंगला सदैव बेतलेला असतो. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची विचारधारा स्वीकारा, कारण कोणत्याही राजकीय पक्षाची विचारधारा ही तुमची स्वतंत्र असते, ती आपली स्वतंत्र असते, त्याचा आपण आदर केला पाहिजे. पण हे समजून घेण्या एवढा समजूतदारपणा आपल्यामध्ये निश्चितच नाही. आणि मग हे जी विचारधारा आपण स्वीकारतो, कुठल्याही पक्षाची, कुठल्याही राजकीय पक्षाची जी विचारधारा आपण स्वीकारतो, तो तुमचा आणि माझा हक्कच आहे. पण एक सांगावंसं वाटतं इथे की राजकीय पक्षाच्या विचाराच्या विषमतेमुळे, राजकीय विचाराच्या विषमतेमुळे आपले कौटुंबिक संबंध कधी गढूळ होऊ देतात. कुणीतरी हे गढूळ झालेले संबंध स्वच्छ करण्याची त्रुटी जर कोणी निर्माण केली तर खरंच बरं. कौटुंबिक ग्रुपवर, शाळेच्या, कॉलेजच्या, रियुनियनच्या, मित्रपरिवाराच्या IT सेलनी फॉरवर्डेड केलेले कमेंट्स हे टाकू नयेत, ह्या मताचं मी आहे. फार कष्टानं, प्रेमानं जी नाती आपण उभी करतो त्याला अंतःकरणापासून जपा, त्याला आपल्या हाताच्या बोटाने दूर ढकलू.
स्लोगन आहे, सध्या सरकारी स्लोगन आहे, सगळीकडे स्लोगन हे चालत आहे, टीव्हीवर ते चालत आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटाईज वापरा, सॅनिटाईजने हात स्वच्छ करा. मनाचं काय? या मनाचं काय? म्हणून हे मन देखील तुम्ही आपलं स्वच्छ ठेवा. आपले नाते, आपले कुटुंब, आपला मित्र परिवार सांभाळा. एवढंच या वेळी मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अत्यंत संवेदनशील अशा एका विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे की आजच्या या धकाधकीच्या काळात आपण आपली नाती कशी जपायला हवीत यावर सरांनी आपले विचार प्रकट केले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर रवी दशपुत्र सर, मी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. डॉक्टर रवी दशपुत्र सर. धन्यवाद. मंचावर उपस्थित दिनेश पंजारी सर, प्रिया मंजारी मॅडम, बुटे सर, पाजरकर सर, all the teachers and the faculty of Santaji Vidyalaya. On the occasion of the 75th Independence Day, I say a very good morning to you. With the very realization what our nation was 75 years back, a slave nation being exploited by colonial rule, to what we have become today. An independent nation, the world's largest democracy, and the fifth economy of the world. We have youngest population demography to take our nation forward on their able shoulders. We are unparalleled in this world today in the field of software, medicine, and medicine manufacturing. And we are rightly called as the pharmacy of the world. As I'm a doctor, I would a little bit tell you about the COVID pandemic, which has struck the world, and every business